नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाऊ पोलीस स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरती असो किंवा MPSC, महाराष्ट्राचा भूगोल हा एक असा विषय आहे जो तुमचा रिझल्ट ठरवतो. पण परीक्षेच्या शेवटच्या क्षणी पूर्ण पुस्तक वाचणे शक्य नसते. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला जाता जाता पाहायचा असा एक 50+ प्रश्नांचा संच घेऊन आलो आहोत. जे प्रश्न परीक्षेत वारंवार रिपीट होतात. जर तुम्हाला भूगोल या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन बी, कोकण. तर याचे स्पष्टीकरण पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोकण हा सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे. तर छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर मित्रांनो याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 36. तर स्पष्टीकरण पाहूया. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 23 जिल्हे होते. नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे आता 36 जिल्हे आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील 36वा जिल्हा कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, पालघर. तर स्पष्टीकरण पाहूया. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 30. तर स्पष्टीकरण पाहूया. जालना ही महाराष्ट्रातील सर्वात नवीन महानगरपालिका आहे मित्रांनो, आणि ही 30वी महानगरपालिका आहे. पुढील प्रश्न पाहूया. कापसाचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, यवतमाळ या जिल्ह्याला कापसाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. तर स्पष्टीकरण पाहूया. यवतमाळमध्ये कापसाचे क्षेत्र आणि उत्पादन अधिक असल्यामुळे याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असे म्हणतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पांढरे सोने कशाला म्हणतात? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, कापूस. तर महाराष्ट्रातील पांढरे सोने हे कापसाला म्हणतात. पुढील प्रश्न पाहूया. बोंडअळी हा रोग कोणत्या पिकावर पडतो? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, कापूस. तर बोंडअळी हा रोग कापसावर पडतो. पुढील प्रश्न पाहूया. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, सोलापूर. तर ज्वारीचे कोठार हे सोलापूर जिल्ह्याला म्हणतात. स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. सोलापूर जिल्हा रब्बी ज्वारीच्या उत्पादनात अग्रेसर आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, नाशिक. तर महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया हे नाशिक या जिल्ह्याला म्हणतात मित्रांनो. तर खाली स्पष्टीकरण पाहूया. द्राक्ष आणि विविध फळांच्या भरघोस उत्पादनामुळे नाशिकला हे नाव पडलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. सुपारीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, श्रीवर्धन, आणि हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तर सुपारीच्या उत्पादनासाठी श्रीवर्धन हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, भाट्टे या ठिकाणी आहे मित्रांनो. आणि भाट्टे हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र हे भाट्टे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. काजू संशोधन केंद्र कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, वेंगुर्ला. तर मित्रांनो, काजू संशोधन केंद्र हे वेंगुर्ला येथे आहे आणि वेंगुर्ला हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. तंबाखू संशोधनाचे केंद्र कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, जयसिंगपूर. तर तंबाखू संशोधनाचे केंद्र हे जयसिंगपूर येथे आहे आणि जयसिंगपूर हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, चंद्रपूर. तर मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न पाहूया. लोह खनिज उत्पादनात आघाडीवर असलेला जिल्हा कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, गडचिरोली. तर गडचिरोली हा जिल्हा लोह खनिज उत्पादनात आघाडीवर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, यवतमाळ. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. पुढील प्रश्न पाहूया. क्रोमाइट खनिजाचे साठे प्रामुख्याने कोठे आढळतात? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, भंडारा आणि गोंदिया. तर क्रोमाइट खनिजाचे साठे प्रामुख्याने भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये आढळतात. पुढील प्रश्न पाहूया. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण कोणत्या खनिजाच्या साठ्याजवळ आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, बॉक्साईड. तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण हे बॉक्साईट खनिजाच्या साठ्याजवळ आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोयना धरणाच्या पायथ्याशी कोणता वीज प्रकल्प आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, कोयना जलविद्युत प्रकल्प. तर खाली स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. कोयना जलविद्युत प्रकल्पाला याला महाराष्ट्राची भाग्यरेषा असेही संबोधले जाते. पुढील प्रश्न पाहूया. विदर्भातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, पेंच. तर मित्रांनो, विदर्भातील पहिला जलविद्युत प्रकल्प हा पेंच जलविद्युत प्रकल्प आहे आणि तो नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. खाली स्पष्टीकरण पाहूया. विदर्भातील पहिला प्रमुख जलविद्युत प्रकल्प पेंच जलविद्युत प्रकल्प आहे, जो नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह येथे स्थित आहे. पुढील प्रश्न पाहूया. उरण हा गॅसवर आधारित वीज प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, रायगड. तर उरण हा गॅसवर आधारित वीज प्रकल्प रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. खापरखेडा औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, नागपूर. तर खापरखेडा औष्णिक वीज केंद्र हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया.
परळी वैजनाथ औष्णिक वीज केंद्र कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, बीड. तर परळी वैजनाथ औष्णिक वीज केंद्र हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. चोला औष्णिक वीज केंद्र कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, ठाणे या ठिकाणी. तर मित्रांनो, चोला औष्णिक वीज केंद्र हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिले पवन ऊर्जा केंद्र कोठे सुरू झाले? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले पवन ऊर्जा केंद्र जमसाडे येथे सुरू झाले आणि जमसांडे हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठे पवन ऊर्जा केंद्र कोठे आहे? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे ब्रह्मणवेल, धुळे. तर स्पष्टीकरण पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ब्रह्मणवेल येथे स्थित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. एनॉन हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, रत्नागिरी. तर मित्रांनो, एनॉन हा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहूया. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, रत्नागिरी. तर मित्रांनो, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात पहिली रेल्वे कोणत्या साली धावली? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 1853 साली. तर खाली स्पष्टीकरण पाहूया. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई येथे. तर मित्रांनो, मध्य रेल्वेचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, चर्चगेट. तर मित्रांनो, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे चर्चगेट, मुंबई येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया. कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 6 जिल्ह्यातून. तर मित्रांनो, कोकण रेल्वे हे महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमधून जाते. पुढील प्रश्न पाहूया. कोकण रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, करबुडे बोगदा. तर मित्रांनो, कोकण रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा हा करबुडे बोगदा आहे आणि त्याची लांबी हे 6.5 किलोमीटर इतकी आहे. पुढील प्रश्न पाहूया. कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, पानवल. तर मित्रांनो, कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल हा पानवल पूल आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुणे मुंबई यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, बोरघाट किंवा खंडाळा घाट. तर मित्रांनो, पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा घाट हा बोरघाट किंवा खंडाळा घाट आहे. पुढील प्रश्न पाहूया. नाशिक मुंबई यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, थलघाट किंवा कसारा घाट. तर नाशिक आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा घाट हा थलघाट किंवा कसारा घाट आहे.
पुढील प्रश्न पाहूया. कोल्हापूर ते रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आंबा घाट. तर कोल्हापूर ते रत्नागिरी या दोन शहरांना जोडणारा घाट हा आंबा घाट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सातारा ते रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कुंभार्ली घाट. तर मित्रांनो सातारा आणि रत्नागिरी या दोन शहरांना जोडणारा घाट हा कुंभार्ली घाट आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुणे आणि सातारा यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर मित्रांनो याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए खंबाटकी घाट. तर मित्रांनो पुणे आणि सातारा या दोन शहरांना जोडणारा घाट हा खंबाटकी घाट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. कोल्हापूर ते कुडाळा यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हनुमंती घाट. तर मित्रांनो कोल्हापूर आणि कुडाळा या दोन शहरांना जोडणारा घाट हा हनुमंते घाट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाबळेश्वर ते पोलादपूर यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आंबेनळी घाट. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी NH6 हा जुना आहे आणि NH53 हा नवीन आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर मित्रांनो याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर आणि मुंबई. याचे स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. हा महामार्ग 10 जिल्ह्यामधून जातो आणि याची लांबी 701 किलोमीटर इतकी आहे. तर मित्रांनो समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडतो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. तर मित्रांनो समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब पूल कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अटल बिहारी वाजपेयी शिवडी ते नावाशेवा अटल सेतू. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 4. तर मित्रांनो महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. राहुरी कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अहमदनगर. तर राहुरी कृषी विद्यापीठ हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. लिंगाणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रायगड. तर लिंगाणा किल्ला हा रायगड या जिल्ह्यामध्ये येतो. पुढील प्रश्न पाहूया. अर्नाळा किल्ला कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वसई. तर मित्रांनो अर्नाळा किल्ला हा वसई येथे आहे आणि वसई हे पालघर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. विसापूर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पुणे जिल्हा. तर मित्रांनो विसापूर हा किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो हे होते आजचे 50 प्रश्न. यापैकी तुमचे किती बरोबर आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भूगोलाचा हा प्रश्नसंच नीट पुन्हा एकदा पाहून जा, जेणेकरून तुमचे हक्काचे गुण जाणार नाहीत. व्हिडिओ आवडला चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.